आलेला आहे. मला राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही. तर मग यावेळेला जायचं का, तर म्हटलं जाऊ. परंतु अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वरतीराज, सगळी अनेक ठिकाणी आहे. तटकरेंचे तसं आहे. तर म्हटलं मला सुद्धा हा नियम लागू करून माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू. त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. नाही, काय नाराज राहणार. कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांवर. मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती. परंतु ते आता तो अन्याय काय आहे की चालायचंच आता आणखीन पुढे. आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे. धन्यवाद. समीर भुजबळ मंत्री होते, पण तुमच्या बाबतीत काय निर्णय झाला, तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्याच्यानंतर जे होईल ते बघू ना. आता काय इकडे येण्यासाठी सगळे एकत्र जाऊया आपण, दुसरं काय. सर, महायुती सरकारचं, दुसऱ्या महायुती सरकारचं जेव्हा गठन होत होतं, मला मंत्रिपदावरून जेव्हा मला संधी मिळाली नाही, मी शेवशाहीरीतून नाराजी व्यक्त केली होती की जहा नाही चैना वहा नाही रहना. आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या बाबतीत तसाच घटनाक्रम घडताना दिसतोय. आज काय भाव? तुझं काय म्हणा तेच बोलायचं. अरे हमने कहा ना हम कबड्डी के प्लेयर है, शतरंज के खिलाड़ी नहीं है.